मुंबईच्या हवेत पुन्हा एकदा प्रदूषणाचा टक्का वाढलेला आहे। आपण सध्या दादर चौपाटी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर मुंबईतील आज सकाळची परिस्थिती आहे ते म्हणजे आकाशात पूर्ण या ठिकाणी धुकं पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या हवेतील गुणवत्ता ही सुधारलेली होती। जानेवारीच्या सुरुवातीस पडलेल्या पावसामुळे ही गुणवत्ता सुधारल्याचा तज्ञांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। काल देखील या हवेमध्ये जी हवेची गुणवत्ता आहे ते 150 ते 180 पर्यंत AQI हा मोजला गेलेला होता, परंतु आज सकाळपासून हा जो AQI आहे तो 223 227 ते 230 पर्यंत हा AQI मोजला गेलेला आहे। त्यामुळे कालच्या तुलनेत आज मुंबईची हवा ही प्रदूषित या ठिकाणी दिसते। मुंबईतील हवेतील प्रदूषणाचा टक्का हा वाढलेला आहे। त्यामुळे नक्कीच मुंबईतील नागरिकांच्या श्वसनाचे विकार आणि अन्य विकार आहेत ते संभवू शकतात। त्यामुळे जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर मुंबईमधील दादर चौपाटीवरून स्पष्ट दिसणारा परिसर बँड्रा देखील या ठिकाणी दिसत नाहीये, एवढं धुकं या परिसरामध्ये आहे। तशीच परिस्थिती आहे ती इतर परिसरात देखील आहे। मुंबईच्या सबब परिसरामध्ये देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। त्या ठिकाणचा देखील AQI हा जवळपास 200 250 तर 270 पर्यंत हा मोजला जाऊ शकतोय। त्यामुळे सध्याची हवेची गुणवत्ता आहे ती कुठेतरी खालावलेली आहे आणि कालच्या तुलनेत आज जी हवा आहे ती या ठिकाणी प्रदूषित अशी नोंदवली गेलेली आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी श्वसनाचे विकार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। आजचा AQI सध्या 227 पर्यंत मोजला गेलेला आहे। व्हिडिओ रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।